कार्तिक मास महात्म्य अध्याय 22. नारद म्हणतात, राजा, एकदा विष्णुदास नित्य स्नान संध्याविधी आटोपून त्याने स्वयंपाक केला. इतक्यात तो पाक गुप्तपणे कोणी हरण केला. तो स्वयंपाक नाहीसा झाला असे पाहूनही सायंकाळची पूजा वगैरे व्रताचा भंग होईल म्हणून पुन्हा त्याने पाक केला नाही. दुसरे दिवशी स्वयंपाक करून श्रीहरीला नैवेद्य अर्पण करण्यास डोळे मिटले. तो इतक्यात पाक पुन्हा कोणी नेला. याप्रमाणे 7 दिवस त्याचा पाक कोणी हरण करीत होता. तेव्हा त्याला चमत्कार वाटून तो विचार करू लागला, अहो, रोज येथे येऊन माझा पाक कोण नेतो? हे क्षेत्र संन्याशास राहण्यास योग्य आहे, म्हणून मला ही जागा सोडणे बरे नाही. जर मी पुन्हा पाक करून जेवावे तर संध्याकाळचे पूजा नियमांचा भंग होईल. तो कसा करावा? पाक करून तत्काल भोजन करावे, तर हरीला अर्पण केल्याशिवाय वैष्णवांनी भोजन करू नये. आज 7 दिवस मी उपोषण करून व्रतस्थ येथे राहिलो. आता मात्र आज पाक करून त्यांचे चांगले रक्षण करतो. असे चिंतन करून त्याने पाक केला व आपण दडून बसला. इतक्यात एक चांडाळ पाक चोरून नेण्यास टपून बसलेला पाहिला. तो अतिशय क्षुधेने व्याकुळ, दीनवदन, हाडे व कातडे उरले आहे इतका कृश असा पाहताच त्या ब्राह्मणाला त्याची दया आली. तो अन्न घेऊन जाऊ लागला तेव्हा ब्राह्मण त्याला म्हणाला, अरे थांब, उभा राहा. असे हे कोरडे वृक्ष अन्न कसे खाशील? हे तूप घे. याप्रमाणे भाषण करीत तो ब्राह्मण आपल्याजवळ आला असे पाहून तो चांडाळ भिवून वेगाने पळत असता पडला व मूर्छित झाला. तो चांडाळ भीतीने मूर्छित पडला आहे असे पाहून तो ब्राह्मण श्रेष्ठ विष्णुदास त्वरेने त्याजवळ जाऊन दयेने त्यावर आपल्या धोत्राचे पदराने वारा घालू लागला. नंतर तो उठल्यावर त्याकडे विष्णुदासाने पाहिले. चक्र गदा धारण करणारे साक्षात नारायण त्याला दिसले. पितांबरधारी चतुर्भुज श्रीवत्संकित किरीटकुंडले कौस्तुभमणी धारण करणारे, जवसाचे फुलाप्रमाणे श्यामवर्णी, हृदयावर कौस्तुभ झळकत आहे असे प्रभू त्याने पाहिले. विष्णू दर्शन झाल्याबरोबर अंगावर रोमांच, आनंदाश्रू इत्यादी सात्विक भावांमुळे त्या ब्राह्मणाला स्तुती व नमस्कार करण्याचे सुचेना. नंतर इंद्रादिक देव तेथे आले. गंधर्व अप्सरा नाचू व गाऊ लागल्या. शेकडो विमानांनी देव ऋषी यांच्या समुदायांनी व गीतवाद्य यांच्या घोषांनी ते स्थान व्यापून गेले. तेव्हा विष्णूंनी आपल्या सात्विक प्रतिभक्ताला आलिंगन देऊन आपल्याप्रमाणे त्याला रूप दिले व विमानात बसवून वैकुंठात नेले. विष्णुदास विमानात बसून विष्णुलोकास जाऊ लागला तेव्हा दीक्षित चोलराजाने त्याला पाहिले. राजा वैकुंठास जाणाऱ्या विष्णुदासाला पाहून मुद्गलास मोठ्याने हाक मारून म्हणाला. चोल म्हणाला, ज्यांच्याशी स्पर्धा करून मी यज्ञ दानादिक केले तो विष्णुदास विष्णुरूप धारण करून वैकुंठास चालला. मी यज्ञकर्ता होऊन या विष्णू क्षेत्रात तुझकडून अग्नीत हवन केले व उत्तम दाने देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. तथापि अजूनही मला हरी प्रसन्न होत नाहीत. विष्णुदासाच्या भक्तीला हरीने साक्षात्कार दिला. याकरिता दानांनी व यज्ञांनी विष्णू प्रसन्न होत नाहीत, तर त्यांचे दर्शन होण्याला भक्ती हेच मुख्य कारण आहे. गण म्हणतात, राजा, याप्रमाणे बोलून लहानपणापासूनच दीक्षित असल्यामुळे त्याला पुत्र झाला नाही, म्हणून त्याने बहिणीच्या मुलाला त्याच राज्यावर बसवले. अद्यापि त्या देशात चोल राजाने नियम केल्याप्रमाणे तेव्हापासून राजाच्या बहिणीच्या मुलालाच राज्य मिळते. नंतर राजा यज्ञमंडपात येऊन यज्ञकुंडापुढे उभा राहिला व विष्णूला बोलावून 3 वेळा मोठ्याने म्हणाला की, हे विष्णू, मला काया वाचा मने करून तुझी स्थिर भक्ती दे. याप्रमाणे बोलून सर्व लोक पाहता असता त्याच्या समक्ष त्याने अग्निकुंडात उडी टाकली. तेव्हा मुद्गलाला राग आला व रागाच्या भरात त्याने आपली शेंडी उपटली. म्हणून अद्यापही त्याचे गोत्रज मुंजीत शेंडी काढतात. चोल राजा कुंडात उडी टाकीत आहे इतक्यात विष्णू कुंडात प्रकट झाले व त्यांनी राजाला आलिंगन देऊन विमानात बसवले. त्याला आलिंगन देऊन व सारुप्य देऊन त्याला विमानात घेऊन इंद्रदेवादिकांसोबत विष्णू वैकुंठास गेले. नारद म्हणाले, जो विष्णुदास तो पुण्यशील नावाचा व जो चोल राजा तो सुशील नावाचा असे हे दोघे विष्णूसारखे रूप धारण करणारे असे झाले. त्यांना रमापती विष्णूंनी आपले द्वारी राहणारे द्वारपालगण केले. इति श्री पद्मपुराणे कार्तिक महात्म्ये 22 अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.